नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाचे KRT आर्ट्स, BH कॉमर्स, AM सायन्स अर्थात KTHM महाविद्यालय नाशिक, विभाग वाणिज्य, द्वितीय वर्ष वाणिज्य. मी सहाय्यक प्राध्यापिका कांचन सुरेश शेटे तुम्हा सर्वांचे KTHM ई-लर्निंग या पोर्टलवरील व्याख्यानमालेत स्वागत तसेच अभिनंदन करते. मित्रांनो, सध्याच्या या परिस्थितीमुळे परंपरागत अध्यापन व अध्ययनामध्ये अडथळा आल्या कारणाने महाविद्यालयाने ई-अध्ययन ही अध्यापनाची पद्धती ऑनलाईन माध्यमांद्वारे अवलंबिली आहे, जेणेकरून प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संभाषणातील अंतर कमी होईल, तसेच अध्यापन व अध्ययन अखंडपणे सुरू राहील. विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता पुणे विद्यापीठाच्या द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गातील प्रथम सत्रासाठी असलेला व्यावसायिक उद्योजकता 1 या विषयाचा अभ्यासक्रम 2019 पॅटर्न तसेच निवड आधारित श्रेयांक पद्धत, ज्याला आपण चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असे म्हणतो, म्हणजेच हा अभ्यासक्रम CBCS या पद्धतीनुसार असून प्रामुख्याने आज आपण या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. मित्रांनो, आधुनिक काळातील व्यावसायिक उद्योजकता या विषयाची आवश्यकता लक्षात घेता पुणे विद्यापीठाने या वर्षापासून CBCS पद्धतीनुसार द्वितीय वर्ष वाणिज्य म्हणजेच SY-BCom पुनर्रचित अभ्यासक्रमामध्ये या विषयातील विविध संकल्पनांचा समावेश केलेला आहे. म्हणूनच या विषयाच्या सखोलात जाण्यापूर्वी विषयाची आपण आज उद्दिष्टे सविस्तर समजून घेऊया. प्रथम सत्रातील व्यावसायिक उद्योजकता स्पेशल पेपर 1 या विषयाचा कोड 236G हा आहे. तसेच या विषयाला एकूण 4 क्रेडिट्स किंवा श्रेयांक आहे, म्हणजेच थेरीला 3 आणि प्रॅक्टिकलला 1 या पद्धतीने. आता आपण या विषयाची उद्दिष्टे जाणून घेऊया. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे व्यावसायिक उद्योजकतेच्या संकल्पना आणि त्यातील पैलू समजून घेणे. दुसरे उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना उद्योजक आणि उद्योजकता याबद्दल जागरूक करणे, तसेच उद्योजकाच्या नवीन युगाचा अभ्यास करणे आणि उद्योजकता सखोलपणे किंवा उद्योजकतेचा तपशील जाणून घेणे. चौथे उद्दिष्ट आहे उद्योजकतेतील निर्मिती क्षमता आणि नवनिर्मिती यांची आवश्यकता समजून घेणे. त्याचबरोबर पारंपरिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नवीन नीतिमूल्यानुसार असलेल्या नियम व कायद्यांचे पालन करून नैतिक आचारसंहिता आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांचे प्रकार अभ्यासणे. सहावं उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना व्यावहारिक सर्वेक्षण किंवा प्रकल्प कार्याद्वारे परिचित करून या विषयामधील संकल्पनांचा पूर्णपणे समजून घेण्यास सक्षम करणे. आणि शेवटचे 7वे उद्दिष्ट आहे यशस्वी उद्योजकांच्या अभ्यासाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय प्रोत्साहन निर्माण करणे. मित्रांनो, या सर्व उद्दिष्टांवरून थोडक्यात तुमच्या लक्षात आलंच असेल की हा विषय कशा पद्धतीने तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आता आपण अभ्यासक्रमाची ओळख करून घेऊया. यामध्ये पहिले प्रकरण आहे ते म्हणजे उद्योजक आणि उद्योजकता. दुसरे प्रकरण आहे नवीन युग उद्योजक. तिसरे प्रकरण आहे निर्मिती क्षमता आणि नवनिर्मिती. आणि चौथे प्रकरण आहे ते म्हणजे व्यावसायिक नीतिमूल्ये आणि व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. विद्यार्थी मित्रांनो, या चारही प्रकरणांचा आपण पुढे सविस्तर अभ्यास करणार आहोत. परंतु या अभ्यासक्रमामध्ये किंवा या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये
विविध कौशल्यांचा विकास होणार आहे हे आधी आपण जाणून घेऊया. या विविध कौशल्यांचा विकास म्हणजेच की उद्योजक आणि उद्योजकता ही संकल्पना समजून घेणे, तसेच उद्योग आणि उद्योजकता यामधील फरक ओळखण्यास विद्यार्थ्यांना सक्षम करणे, विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या विविध पैलू, त्यांच्या क्षमता जसे की पुढाकार घेणे, संधी मिळवणे इत्यादी गुणांसह व उदाहरणांसह सुसज्ज करणे. मित्रांनो, या विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचारात गुंतण्याची क्षमता विकसित करावी लागेल. तसेच विद्यार्थ्यांनी अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या गंभीर समस्या समजण्यास सक्षम असावे लागेल. तसेच विद्यार्थ्यांनी सामाजिक किंवा पर्यावरणीय समस्या सोडविण्यासाठी आधुनिक युक्त्या सुचवण्यात सुद्धा सक्षम असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचा विकास करणे आणि त्यांना जगातील सर्वांत योग्य उद्योजकतेच्या नवीन रूपांमध्ये गुंतवून ठेवणे, तसेच उद्योजक म्हणून प्रवृत्त राहण्याचे मार्ग विद्यार्थ्यांनी शोधण्यास सक्षम असणे गरजेचे आहे. तसेच उद्योजकीय प्रक्रियेचे ज्ञान आणि कौशल्य जाणून घेणे हे एखाद्या उद्योजकाची सर्जनशील किंवा निर्मिती क्षमतेची विचारसरणी दर्शविते. म्हणूनच जागतिक पातळीवर यशस्वी उद्योजकतेसाठी प्रभावी कल्पनांचा विकास कसा करता येईल यासाठी नवनिर्मितीच्या संकल्पना विद्यार्थ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी व्यवसायातील नीतिमूल्ये आणि व्यवसायाची सामाजिक जबाबदारी समजून घेण्यास सक्षम असणे हे सुद्धा गरजेचे आहे. उद्योजकतेतील पद्धती, उदाहरणार्थ भ्रष्टाचार, समाजासाठी हानिकारक वर्तन इत्यादी बद्दल सुद्धा विद्यार्थ्यांनी सजग असणे गरजेचे आहे. यानंतर आता आपण या चारही प्रकरणांचा थोडक्यात आढावा घेऊया. आपल्या अभ्यासक्रमातील पहिले प्रकरण आहे ते म्हणजे उद्योजक आणि उद्योजकता. या प्रकरणामध्ये विविध संकल्पनांचा किंवा विविध मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये उद्योजक आणि उद्योजकता यांच्या व्याख्या आणि अर्थ समजून घेतानाच आपण उद्योजकाची कार्ये काय आहे किंवा उद्योजकतेची गरज आणि महत्त्व काय आहे, तसेच बेरोजगारी किंवा बेकारीची समस्या कोणकोणत्या आहे, संपत्ती निर्मितीचे महत्त्व काय आहे, त्याचप्रमाणे उद्योग आणि उद्योजकता, स्वयंरोजगार आणि उद्योजकता, उद्योजकीय क्षमता व गुण कोणते आहे आणि काकीनाडा प्रयोग, ह्या सर्व मुद्द्यांचा आपण या प्रकरणामध्ये सविस्तर अभ्यास तसेच चर्चा करणार आहोत. यानंतर दुसरे प्रकरण आहे ते म्हणजे नवीन युग उद्योजक. या प्रकरणात इंटरनेट उद्योजक म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, त्याची फायदे, यशस्वी इंटरनेट उद्योजक कसे व्हावे याचं उदाहरण म्हणजे स्नॅपडील, या सर्वांचा आपण इथे विचार करणार आहोत किंवा अभ्यास करणार आहोत. तसेच पर्यावरणीय उद्योजक म्हणजेच E2 याची संकल्पना, महत्त्व, त्याचबरोबर त्याची उदाहरणं जसे की हेल्प आणि ग्रीन, इकोटेम्मे ग्रीन नेरडेस आणि टिकाऊ पृथ्वी या उदाहरणांसह या मुद्द्यांचा विचार करणार आहोत. त्याचबरोबर पुढचा मुद्दा आहे सामाजिक उद्योजक. यामध्ये त्याचा अर्थ, संकल्पना, सामाजिक उद्योजकांचे लक्ष, वैशिष्ट्ये हेही उदाहरणांसह आपण जाणून घेणार आहोत. त्यामध्ये त्याची उदाहरणे आहे डिएसरा फाउंडेशन आणि आपले घर, या उदाहरणांवर आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतरचा मुद्दा आहे कलात्मक उद्योजक. या कलात्मक उद्योजकाची संकल्पना, कथाकलाकार आणि कलात्मक उद्योजक यांच्यातील समानता काय आहे किंवा साम्यता काय आहे यांचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तसेच प्रवृत्त उद्योजक म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, उद्योजकांना प्रेरक राहण्याचे मार्ग कोणते आहे आणि शेवटी अयशस्वी उद्योजकता म्हणजे काय, त्याचे अर्थ,
अयशस्वी उद्योजकतेची कारणे या सर्व मुद्द्यांचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. यानंतर तिसरे प्रकरण आहे ते म्हणजे निर्मिती क्षमता आणि नवनिर्मिती. यामध्ये निर्मिती क्षमतेचा अर्थ आणि व्याख्या जाणून घेतानाच निर्मिती क्षमतेची प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर निर्मिती क्षमतेची तंत्रे आणि साधने कोणकोणती आहे यांचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. तसेच नवनिर्मितीची अर्थ आणि व्याख्या जाणून घेताना नवनिर्मितीचे स्रोत कोणते आहे, तसेच पीटर ड्रकर यांची नवनिर्मितीची तत्वे कोणती आहेत, त्याचबरोबर नवनिर्मिती करताना कोणत्या गोष्टी कराव्यात व कोणत्या गोष्टी टाळाव्यात या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. यानंतर चौथे प्रकरण आहे ते म्हणजे व्यावसायिक नीतिमूल्ये आणि व्यवसायाची सामाजिक जबाबदारी. या प्रकरणामध्ये व्यावसायिक नीतिमूल्ये आणि व्यवसायाची सामाजिक जबाबदारी याचा नक्की अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या कोणत्या आहे व उद्दिष्टे काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. तसेच भागधारकांप्रती सामाजिक उत्तरदायित्व काय आहे, मग त्यामध्ये गुंतवणूकदार असेल, मालक, कर्मचारी, सरकार आणि मोठ्या प्रमाणावरील संस्था यांबाबतच्या व्यवसायाच्या सामाजिक जबाबदाऱ्या काय आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर नेतृत्वाद्वारे उदाहरण दाखल करणे म्हणजे उदाहरणाचे नेतृत्व ही संकल्पना आपण जाणून घेणार आहोत. पुढे नीतिमूल्ये आचारसंहिता ही संकल्पना आपण प्रामुख्याने जाणून घेणार आहोत. त्यानंतर नीतिबद्ध रचना ही संकल्पना आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर सामाजिक अंकेक्षण किंवा लेखापरीक्षण म्हणजे काय आहे ही संकल्पना आपण सविस्तरपणे या प्रकरणामध्ये जाणून घेणार आहोत. आणि शेवटी कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा थोडक्यात परिचय या प्रकरणामध्ये आपण करून घेणार आहोत. आता आपण या विषयासाठी पुणे विद्यापीठाने दिलेल्या संदर्भ पुस्तकांचा थोडक्यात आढावा घेऊया. त्यामध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचा समावेश आहे. त्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे हिमालया पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेलं व्यवसाय पर्यावरण, फ्रान्सिस चेरुनिलम यांनी लिहिलेलं हे संदर्भ पुस्तक आपण या विषयासाठी वापरू शकतो किंवा अभ्यासू शकतो. त्यानंतर खन्ना एस आणि एस चांद यांनी प्रकाशित केलेलं उद्योजकता विकास हे पुस्तक आपण आपल्या या विषयासाठी अभ्यासू शकतो. त्यानंतर गुप्ता श्रीनिवासन यांचं उद्योजकता विकास एस चांद यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आपण या विषयासाठी संदर्भ म्हणून वापरू शकतो. त्यानंतर पुढचं जे पुस्तक आहे ते म्हणजे देसाई वसंत यांचं उद्योजकता गतिशीलता हिमालया पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेलं हेही पुस्तक आपण या विषयासाठी अभ्यासू शकतो. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हे पुस्तक रुद्दार दत्ता यांनी लिहिलेलं, तसेच KPM आणि सुंदाराम यांनी लिहिलेलं, एस चांद यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तकही आपण ह्या विषयासाठी वापरू शकतो. त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे उद्योग संचालय यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आपण संदर्भ म्हणून या विषयासाठी वापरू शकतो. आणि शेवटी व्यवसाय उद्योजकता डॉक्टर SL शिरागवे यांनी लिहिलेलं सक्सेस पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं पुस्तक आपण या विषयासाठी वापरू शकतो. अशा पद्धतीने आपण आज या विषयाच्या उद्दिष्टांचा तसेच प्रथम सत्रासाठीच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रकरणांचा थोडक्यात आढावा घेतला. त्याचबरोबर या विषयाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या कौशल्यांचा विकास होऊ शकतो हेही जाणून घेतले. आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद.